माननीय पौर्णिमा चिकणे मॅडम कविता सादर करतील. नमस्कार, माझं नाव पौर्णिमा शिकणे. मी शाळेनंतर आज अगदीच 10-12 वर्षानंतर काहीतरी स्टेजवर परफॉर्म करते आहे. सो सगळ्यात आधी वल्लरी प्रकाशनला थँक्यू सो मच. आणि कविता सादर करण्याआधी मला असं विचारायचं आहे की एखादं लिखाण लिहिण्यासाठी आपल्याकडे काय असावं लागतं? वेळ, वही की जिद्द? काहीच नाही. म्हणजे ते लिखाण प्रकाशित करण्यासाठी प्रकाशनाकडे काय असावं लागतं? पैसा, प्रसिद्धी की प्रिंटिंग मशीन? काहीच नाही. मला असं वाटतं एखादी गोष्ट साकारण्यासाठी एकच व्याख्या महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे प्रेम. मग ते प्रेम एखाद्या कलेसाठी असू देत किंवा व्यक्तीसाठी. सो ती व्यक्ती आज माझ्यासोबत इथेच उपस्थित आहे. याहून मोठा आनंद माझ्यासाठी काहीच नसू शकतो. माझं प्रेम आज माझी व्हिडिओ शूट करतं आणि ती माझ्यासाठी मला वाटतं जगातली सगळ्यात खास मोमेंट आहे. त्यालाच डेडिकेट करताना मी काही ओळी म्हणेन की एक बाग तुझ्या प्रीतीची, सुंदर मोहक दरवळणारी, एक ओळ नव्या प्रेमाची, आनंदाने भरलेली, एक सांज गोवळ्या नात्याची, थंड थकवा मोडणारी, एक ओढ तुझ्या मिलनाची, आतुरतेने भरलेली, एक आस बहरल्या मनाची, रातराणीसह पुरणारी, एक गाढ निजल्या चाफ्याची, गोष्ट चोरून लिहिलेली, एक चाहूल सुखद क्षणाची, खेत पिटाळून लावणारी, एक खासियत या वर्षाची, गणरायाने लिहिलेली. थँक्यू. माननीय स्वाती मॅडम यांना नम्र विनंती करते, आपण पौर्णिमा मॅडम यांचा सन्मान करावा.